तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये, म्हणजेच गणपती विशेष भाग 5 मध्ये। तर आज गौरी गणपतीचा दिवस, म्हणजेच गौरी आणायचा दिवस। तर आता आपण जाऊया गौरी आणायला। चला तुम्ही पण माझ्यावर गौरी आणायला। तर आता आपण गौरी आणण्यासाठी जातोय। तर आपल्या कोकणात गौरी ही पाणवठ्याच्या जागेवर आणली जाते, म्हणून आपण विहिरीच्या इथे। तर आता मस्त जागा वगैरे साफ करून घेऊया जिथून गौरी आणायची। रांगोळी वगैरे मस्तपैकी मम्मी काढून घेते। आता इथे गौरी मातेची पूजा चालू आहे, विडा वगैरे ठेवलाय। आता अगरबत्ती वगैरे ओवाळून तिची आरती करून आपण आता गौरी आईला आपल्या घरी घेऊन जाऊया। आता हे आपल्या विहिरीचं पाणी तोंडात घेऊन मग दगड वेचायचे। तर ते 7 दगड घ्यायला लागतात। 7 दगड का? कारण की गौरी गणपती उत्सव आपला 7 दिवसांचा असतो। तर ते एक एक करून दगड वेचायचे डोळे बंद करून, आणि मग जो तांब्या आहे जिथे गौरी आईचं मुखवटा आणि ठेवलेला आहे, तर त्या तांब्यामध्ये टाकायचे। आता आपण मस्तपैकी जाऊन गौरी आईला सजवूया, साडी वगैरे नेसूया। चला।
आता इथे कोळशाची तयारी चालू आहे. 5 वेगवेगळ्या प्रकारची पानं आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळी फळं लावायला लागतात ना ग, काकडी वगैरे, तवसा वगैरे. तर त्याला ते चालू आहे आणि मग नंतर या सुपामध्ये भरणार आणि मग गौरीच्या इथे ओवसणार. तर आता आपण गौरी पूजनाला जाऊया. आपण गौरी आईला गोडाचा नैवेद्य दाखवूया. आपल्या इथे गौरी आईला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो, पण काही काही ठिकाणी तिखटाचा नैवेद्य पण दाखवला जातो. त्या तिखटाच्या नैवेद्यामध्ये कोंबडीचं चिकन वगैरे असतं, वडे वगैरे बनवून तो नैवेद्य दाखवला जातो.